हरे कृष्ण. तर भगवद्गीता अध्याय 5 श्लोक संख्या 21. अध्यायाचं नाव काय आहे? कर्म संन्यास योग. आणि हा जो श्लोक आहे, बाह्य स्पर्शे श्वस्तात्मा विंदन्त्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. तर असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तर या ठिकाणी जे आत्मसाक्षात्कारी भक्त आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे की ते कधीही इंद्रिय भोगामध्ये आसक्त होत नाहीत. तर याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. परवाच मी गुरु महाराजांना प्रसाद सर्विंग करण्यासाठी गेलेलो होतो. तर त्या ठिकाणी आपल्याला जर भूक लागली असेल, टाईमला आपल्याला प्रसाद आपल्या समोर आला, तर आपण बाकीचं सगळं काम सोडून लगेच जाऊन प्रसादासाठी बसत असतो. तर गुरु महाराजांचा प्रसाद तिथं नेऊन ठेवला आणि गुरु महाराज श्रीमद भागवतमचे श्लोक वाचत होते आणि नेऊन ठेवलेला पण प्रसाद महाराजांनी बघितलं सुद्धा नाही. पाठीमागं प्रसाद नेऊन आलेला आहे की आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. आणि गुरु महाराज कंटिन्यू काय करत होते? भागवत वाचत होते, वाचतच होते. तर एक जे शुद्ध भगवत भक्त आहेत तर त्यांचं नेहमी भगवत चिंतन चालू असते. भले ते बाहेरून दिसायला दिसत असले आपल्याला की आपल्याशी बोलतायत, बाह्य वर्तन आपल्यासोबत ते करत आहेत किंवा आपल्यासोबत हे आहेत, पण आतून त्यांचं जे चिंतन आहे, भगवत चिंतन, ते कंटिन्यू चाललेलं असतं आणि त्यातून जो त्यांना आनंद भेटत असतो. तर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. तर कितीही वरवर काही दिसत असलं तरी सुद्धा आतून त्यांचं जे शरीर आहे किंवा त्यांच्या मनाची जी स्थिती आहे, ते मन त्यांचं नेहमी कुठं लागलेलं असतं? देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. आपल्याला प्रार्थना करावी लागते, पण त्यांचं मन कधी चरणापासून दूर जातच नाही. आणि त्यामुळं काय असते की त्यामुळे त्या भौतिकतेचा त्यांना काही विषय नाही. त्या जगात ह्या असून सुद्धा ते नसल्यासारखेच असतात, कारण त्यांना सतत स्मरण कोणाचं होत असते? भगवान श्रीकृष्णांचं. त्यामुळे म्हणलेलं आहे अमर्याद सुखाचा अनुभव. आणि अमर्याद सुख आहे कुठे? सुख आहे कुठे? इंजिनिअरिंगमध्ये आहे, डिप्लोमामध्ये आहे सुख. बोला की अजिंक्य प्रभू, सुख कुठे आहे? डिप्लोमाचा अभ्यास करण्यात नाही सुख. मग का करताय? सुख कुठे आहे सांगा? भक्तीमध्ये सुख आहे. सुख कुठे आहे? भगवंताच्या भक्तीमध्ये सुख आहे. भगवंताच्या, बरोबर, अमर्याद सुख आहे. कारण सुख काय म्हणतो आपण? सुखाचं केंद्रबिंदू किंवा सुख येतच कुठून? भगवंतापासून येतं. किंवा का भगवंताजवळ सुख आहे? कारण आपण आलोय कुठून? भगवंतापासून आलोय. आणि जसं एखादं लहान मूल स्वतःच्या आई वडिलापासून दूर गेलं तर ते आनंदी राहू शकतं का? सुखी राहू शकतं का? नाही. तसं मग त्याला कुठले तुम्ही चॉकलेट द्या, बिस्किट द्या, कॅडबरी द्या, काही जरी दिलं तर ते सुखी राहणार आहे का? नाही. तसं तुम्ही कितीही अभ्यास करा, तुम्ही PhD करा, डबल PhD करा, पूर्ण आयुष्यभर सगळ्या शिकत राहा, हायर एज्युकेशन, पण जर तुम्ही कृष्ण भावनेचं एज्युकेशन नाही घेतलं तर देअर विल इज जस्ट ओनली 0 0 0 0 0. आणि इफ 1 इज नॉट देअर देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 0 ओनली. तर अगदी त्याप्रमाणे आहे. त्यामुळे अमर्याद सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून यमुनाचार्य नावाचे आचार्य आहेत, ते म्हणतात यदवदी मम चेतः कृष्ण पदारविंदे नवनवरस धामन्युद्य तरन्तुमासीत् तदवधी बत नारी संगमे स्मर्यमाने भवति मुखविकारः सुष्ठुनिष्ठीवनं च. ते सांगतात की जेव्हा कधी मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारावर मी थुंकतो.
आणि या भौतिक जगामध्ये लैंगिक सुखच सुख मानतात लोक. लक्षात येते का? लैंगिक सुखच सुख आहे. सेक्स डिझायर किंवा सेक्स प्लेजर या भौतिक जगामध्ये तेच सगळं आहे. आणि आपण आलोयच कशासाठी इथे? भौतिक सुखाची कामना केली म्हणून आलोय. सेक्स डिझायर झाली म्हणून आलोय आपण इथे, नाही तर का आलो असतो? तर अशी ही सेक्स डिझायर इथं. आणि किती सेक्स डिझायर पूर्ण होतच नाही कधी पण. होते का? तुम्ही आता माहीत नसेल तुम्हाला तर हळूहळू ज्ञान घ्या. तर का सेक्स डिझायर पूर्ण होत नाही? कारण जसं सेक्स डिझायर कशाप्रमाणे आहे? खरूज असते, एखाद्याला खरूज येते, खाजवलं की खाज वाढते का शांत होते? जास्त खाज होते. तर सेक्स डिझायर तशी आहे. थोडीशी सेक्स डिझायर झाली आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की परत आणखी करू वाटते, आणखी करू वाटते, आणखी करू वाटते. पण जे शुद्ध भक्त आहेत, ज्यांचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे, तर मुक्त मनुष्य ज्याला म्हटलेलं आहे, तर ते भक्त ह्याच्या विरोधी, ह्याच्या नेमकं उलटं आचरण असतं त्यांचं. की त्यांना तर ते काय म्हणतात की नुसता केवळ विचार जरी आला भोग प्रवृत्तीचा, वासनेचा, तरी सुद्धा मी थुंकतो त्याच्यावरती. असं कोण म्हणतंय? यमुनाचार्य म्हणतायत. तर हे भगवत भक्तांच्या हे लक्षण आहेत की श्रील प्रभुपाद पण प्रार्थना करायची भगवंतांकडे. प्रभुपाद एकदा म्हणाले की भगवंताची मायाशक्ती मला काही करू शकत नाही, कारण मला मी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. आणि मग कधी कधी प्रभुपाद भगवंतांकडे प्रार्थना करे, हे भगवंता मला तुमच्या मायाशक्तीपासून वाचवा. मग भक्त प्रभुपादांना म्हणाले की प्रभुपाद तुम्ही असं कसं काय दोन्ही गोष्टी करताय? एकीकडे म्हणताय की तुम्ही मायाशक्ती माझ्यावर कार्य करू शकत नाही, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की दुसरीकडे भगवंतांना प्रार्थना पण करताय. तर जे शुद्ध भक्त असतात ते मायाशक्ती त्यांच्यावरती कार्य करू शकत नाही, कारण भगवंत त्यांनी त्या मायाशक्तीच्या पार गेलेले असतात, पुढं गेलेले असतात. तर जे प्रॅक्टिस आपण आता सध्या प्रॅक्टिस करतोय आपण, कधी कधी आपण मायाशक्तीमध्ये, कधी कधी मायाशक्तीच्या कधी कधी वाटू शकते की अरे मी पण आता पार केलेलं आहे. काही दिवस कंटिन्यू थोडंसं झालं, व्यवस्थित साधना वगैरे झाली की तसं वाटेल. पण जेव्हा जेव्हा मैथुन सुखाचा विचार येतो मनामध्ये, तर या भौतिक जगाचा विषयच काय आहे? मैथुन सुख. कशासाठी लोक? आणि ते किती किती काळाचं प्लेजर आहे? घर्षण, स्पर्शन. आता पुढच्या श्लोकामध्ये येत आहे की जस्ट सेक्स डिझायर पूर्ण करण्यासाठी लोक, क्षणिक सुख आहे, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, तेवढंच आहे. तेवढं झाल्यानंतर काय वाटते का? नाही. तेवढ्यासाठी लोक एवढा सगळं संसार कशासाठी करतात? लोक विवाह कशासाठी करतात? हां. आणि मुलं बाळ झाल्यानंतर परत भांडणं करत बसतात एकमेकांसोबत. आणि आजकाल तर अशी परिस्थिती झाली की एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत जास्त काळ राहू शकत नाही, बिकॉज ही हॅव टू मच सेक्स डिझायर. त्याला वाटतं की एकासोबत कशाला, आणखी सगळ्यांसोबत सेक्स केला पाहिजे, कारण शास्त्राचं ज्ञान नाही. आणि शास्त्राचं ज्ञान नसल्यामुळे कुठंतरी त्याला संयमित करता यायला पाहिजे. परवाच योग दिवस झाला की नाही, इंटरनॅशनल योगा डे. काय आहे खरा योग? काय आहे? शरीर आणि मनाला जोडणे. शरीर आणि मनाला जोडणे. कुणासोबत? आपल्या म्हणजे कंट्रोलमध्ये संयमित केलं पाहिजे. योगाची जी शिडी आहे, जे षडदर्शन आहे, त्याच्यामध्ये पतंजली ऋषींनी योग दर्शनाचा अभ्यास सांगितलेला आहे. आणि त्या योग दर्शनामध्ये 8 प्रकारच्या अवस्था आहेत. कोणत्या कोणत्या? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. दीज आर द 8 स्टेजेस ऑफ हठ योग, अष्टांग योग. तर ह्याच्यामध्ये यम नियमामध्ये म्हणजे जो नवसाधक आहे, जर हिथं जी अवस्था वर्णन केलेली आहे ते तर शुद्ध भक्तांची किंवा मुक्त यांची. आणि मग हे आजकालचा जो समाज आहे तो सगळा कशामध्ये लागलेला आहे? योग 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 योगा डे, अँड वी वॉन्ट टू डू द योगा, अँड देन वी वॉन्ट टू, आफ्टर डुईंग योगा वी वॉन्ट टू डू द भोगा ऑल्सो, अँड देन वी विल हॅव्हिंग रोगा ऑल्सो.
तर योग नंतर भोग आणि भोग नंतर मग रोग होणार आम्हाला. तर खरा योग काय आहे ते पण आम्हाला समजलं पाहिजे. योग मीन्स टू कनेक्ट विथ लॉर्ड कृष्ण और परमात्मा. आत्म्याचं परमात्म्याशी कनेक्शन व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी यम नियम आहेत. आपण जो योग करतोय आपलाही योग भक्ती योग आहे. या भक्ती योगासाठी मग यम नियम आहेत की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि जो अष्टांग योग आहे त्या अष्टांग योगामध्ये तर ह्याला फार महत्व आहे. यम नियम केल्याशिवाय तुम्ही ते योग करूच शकत नाही. काही लोक मग काही जण योगा क्लासेसला जातात आणि मग त्यांच्यावर फरकच पडत नाही काय. कारण यम नियमाचं कुठं काय करता येतं. त्यांचं प्रत्याहार म्हणजे इंद्रियांवरती संयम करावा लागतो. असतो का सगळ्यांचा संयम इंद्रियावरती सगळे योग करणाऱ्यांमध्ये? नाही. तर त्यामुळं त्यांचा योग काही सक्सेसफुल होत नाही. मग काही दिवसांनी ते क्विट सोडून देतात. तर भक्ती योगामध्ये तसंच आहे. भक्ती योगामध्ये यम नियम आहेत. त्यानंतर आसन आपण हे केलं पाहिजे. शरीरासाठी आहे. तर शरीर पण चांगलं असेल तर आपण भक्ती चांगली करू शकतो. पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एव ते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो. म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. भौतिक सुखाच्या इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या इंद्रियांचा संयोग स्पर्श येही संस्पर्शजा भोगा. स्पर्श करण्याची जी डिझायर आहे इच्छा आहे त्याच्यामुळेच काय होतंय दुःख. आणि स्पर्श जर झालाच नाही तर दुःख होणारच नाही. लक्षात आलं का? कारण तो छोटासा जो स्पर्श आहे आणि त्वचा काय सारखं काय लागतंय. त्वचा जी 5 इंद्रिय आहेत आता सांगितलं की इंद्रियांवरती संयम व्हायला पाहिजे. ते 5 इंद्रियांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत? तर त्वचेचा काय हे आहे स्पर्श. डोळ्यांचं काय आहे पाहणे. ते पाहिलं की वाटतंय की कुठंतरी स्पर्श व्हायला पाहिजे थोडा का असेल. वाटते की नाही. डोळ्यांनी पाहिलं की त्वचेला पण इच्छा होते की स्पर्श व्हायला. आणि एकदा का स्पर्श झाला की मग एकदाच कशासाठी पुन्हा 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 व्हायला पाहिजे पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि मग पुन्हा पुन्हा स्पर्श झाल्यामुळे काय होतंय येही संस्पर्शजा भोगा. ते भोग घेण्याची वृत्ती असल्यामुळं मग बघा स्पर्श नसतो अगोदर. जसं प्रभुपाद म्हणाले की अ मॅन अँड वुमन बोथ आर नाईस और बेस्ट किंवा दोघेही चांगले आहेत. बट इफ दे विल युनाइट देन प्रॉब्लेम ऑकर्स. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा स्पर्श होतो एकमेकांचा म्हणजे तेव्हा ते संयोग होतो किंवा ते सेक्स करतात देन प्रॉब्लेम अरायजेस. जर ते कृष्ण भावना होत नसतील तर जास्त प्रॉब्लेम होतो. तर कुठेतरी संयमित इंद्रिय असायला पाहिजेत. आणि त्यामुळं या ठिकाणी म्हणलेलं आहे की जो खरा व्यक्ती आहे जो खरा व्यक्ती म्हणावे काय म्हणले या ठिकाणी बुद्धिमान मनुष्य आहे तो ह्याच्यामध्ये भागच घेत नाही. नकोच म्हणतो काय गरजच नाही आवश्यकता नाही मला ह्या सगळ्या गोष्टींची. आणि तो या भानगडीतच पडत नाही. प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. आपण खाण्यामध्ये रमतो पण शुद्ध भक्त थोडंसंच खातात पोटापुरतं जगण्यापुरतंच खातात ते. आणि आपण किती खातो. एखादी गोष्ट चांगली लागली आणा येऊ द्या प्रभूजी येऊ द्या स्वीट असेल येऊ द्या अजून येऊ द्या. पोट भरलेलं असलं तरी पण ठीक आहे आजच स्वीट आजच फिस्ट होणार आहे उद्या काय असणार आहे का ती. तर हा आपला कॉन्शियसनेस आहे. तर कुठल्याही क्षणभंगूर गोष्टीमध्ये ते रमत नाही. ते रमतात शाश्वत गोष्टींमध्ये जसं की भगवत कथा आहे किंवा हरिनाम आहे. भगवंताचं धाम असेल तर धाम दर्शनामध्ये ते रमतात. आणि त्यामुळे पुढे म्हणलेलं आहे की रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनि इति रामपदेनासौ परम ब्रह्माभिधीयते.
योगीजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात. जे योगीजन आहेत आनंद त्यांना सब अवतार सार शिरोमणी केवल आनंद कंद. सब अवतार सार शिरोमणी भगवान श्रीकृष्ण किंवा चैतन्य महाप्रभू हे सगळ्या अवतारांचे सार श्रीकृष्ण हे सगळ्या अवतारांचे सार आहेत आणि केवल आनंद कंद आनंदाचे कंद आहेत. म्हणजे त्यांच्यापासून आनंद उत्पन्न होतो. नंद के घर आनंद भयो. आनंद झाला नंदाच्या घरी म्हणजेच कृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले. मग आमच्याही जीवनामध्ये जर आम्हाला आनंद हवा असेल तर आमच्या जीवनामध्ये कुठेतरी कृष्णाशी आमचं कनेक्शन असायला पाहिजे की नाही. आणि ते कनेक्शन कशामुळे होतंय? हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर राम इति रामपदे नासो परम ब्रह्माभिधीयते. जे भगवान राम आहेत आत्माराम आहेत ते स्वतः तरी सुद्धा आप्तकाम आत्माराम भगवंत आहेत तरी सुद्धा ते या भौतिक जगामध्ये येतात. अवतार घेतात. कशासाठी? आपल्यासारख्या जीवांवरती दया करण्यासाठी की आम्हाला त्यांच्यापासून त्यांच्या लीलांकडे आम्ही आकर्षित व्हावं आणि पुन्हा या भौतिक जगात येण्याची इच्छा होऊ नये यासाठी जीवासाठी काय काय करतात भगवंत. पण त्या जीवाला ते समजत नाही. किती जणांना समजतं? किती जणांना आपण एवढं प्रचार वगैरे सगळीकडे करत असतो. किती लोक येऊन जप करायला तयार होतात. तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर जप करत नाही. का असं होतंय? विसरतोय आम्ही क्षणाला आम्ही भगवंताला आठवतच नाही कधी. विसरतोय. का विसरतोय? येही संस्पर्शजा भोगा. दुःख होतंय स्पर्शातून दुःख होतं. एका स्त्रीला जेव्हा एक स्त्री जेव्हा गर्भवती होते आणि जेव्हा ती डिलिव्हरीचा वेळ असतो जेव्हा ती मुलाला जन्म देते त्यावेळेस तिला ज्या यातना होतात त्यावेळेस तिला वाटत असते की पुढच्या वेळेस नाही, दिस इज द लास्ट टाइम, पुढच्या वेळेस मी अजिबात होऊ देणार नाही किंवा हे करणार नाही. आणि जेव्हा परत वेळ येते परत इच्छा होते तेव्हा परत स्पर्श हवा असा वाटतो. आणि मग परत तेच होतं. आणि परत तेव्हा जेव्हा तिला यातना होतात परत तेव्हा तिला वाटतं की अरे हे नाही केलं असं, नको पाहिजे, नको हे झालं असतं तर बरं. पुन्हा ते ठरवते, पुन्हा परत असंच होत राहते. तर सेक्स डिझायर इतकी सूक्ष्म आहे, मरेपर्यंत सेक्स डिझायर जात नाही. भले तुम्ही संन्यासी असा पण जर तुम्ही भगवंताच्या चरणाचा पूर्णपणे आश्रय, ही मनाची अवस्था आहे. वरून कितीही आपण काही जरी केलं तरी सुद्धा ही अवस्था येणं शक्य नाहीये. म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण ती गोष्ट करायलाच नाही पाहिजे किंवा मरेपर्यंत जाणार नसेल तर कशाला प्रयत्न करायला, असंही नाही. कारण त्यात प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरा. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मागं टाकाव्या लागतात, सोडाव्या लागणार आहेत. आणि त्यासाठी भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागणार आहे. भागवतामध्ये म्हटलेलं आहे, नायम देहो देह भाजा नृलोके कष्टान कामान अर्हते विडभुजाम ये तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धे तस्मात् ब्रह्म सौख्यम त्वमनंतम. तर श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेव भगवंताचे अवतार आहेत. काय नाव? ऋषभदेव. ते त्यांच्या पुत्रांना उपदेश करत आहेत. काय उपदेश करत आहेत? पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे शुकरांनाही उपलब्ध आहेत. डुकरं सुद्धा, जे डुकरं उकिरड्यावर राहतात त्यांना तर भरपूर सुख आहे. डुकरं सुखात असतात की नाही, दिवसभर पडलेले असतात आणि सकाळचं थोडंसं असतात, थोडंफार खाण्यासाठी वगैरे जात इकडे तिकडे थोडीशी हालचाल करावी लागते आणि दिवसभर पण त्या कचऱ्यातच पडलेले असतात आणि कचराच खातात आणि कचऱ्यातच राहतात. तरी सुद्धा वाटतं की आमच्यासारखं सुखी कोणी नाही आहे. मग जे लोक या भौतिक जगात, हे भौतिक जग म्हणजे कचरा आहे. कोणाकोणाला वाटतंय असं? गंदगी का स्थान आहे? उकिरडा आहे, आपण उकिरड्यात राहतोय असं कोणाकोणाला वाटतंय? नाही वाटत ना.
नाही वाटत आम्हाला. कारण का, आम्ही चांगल्या घरांमध्ये राहतो, AC, फॅन सगळं काही आहे, कूलर, सगळं काही सुखसुविधा झाल्या म्हणजे मग वाटते बरं आहे, इथंच राहूया. वाटते का असं? गोविंद प्रभू, तुम्हाला वाटते का की हे भौतिक जग कचरा आहे असं वाटते का? कसं वाटणार? कारण आपल्याला तसं वाटत नाही, कारण आम्ही भोग घेतोय सगळ्या गोष्टींचा. घेतोय पण ते पण पूर्णत्व नाहीये, किंवा भोग घेऊ पण शकत नाही आम्ही, तरी सुद्धा आम्हाला तसं वाटतंय. का वाटतंय तसं? कारण अज्ञान. या जगाविषयी खरं ज्ञान झालेल्या व्यक्तीला त्या जगात राहू वाटत नाही. तो काय म्हणतो? मला नाही राहायचं इथे, मला कुठे जायचंय? भगवंतांकडे जायचं. म्हणून तो रडत असतो, म्हणून त्याच्या आतून तीव्रता येत असते, किंवा त्याला वाटत असतं की अरे ह्या जगात राहून काही उपयोग होणार नाही. हा, बोलताना लोक बोलतात. कालच एक जण आले होते भेटायला, ते म्हणले तुम्ही भगवंताच्या सेवेत वाहून घेतलं ते बरं केलं बघा. काय नाही हो या जगात. मी म्हणलं होय हो, मी जसं वाहून घेतलंय तसं तुम्ही पण घ्या ना थोडं वाहून बघून. माळ वगैरे घाला म्हणलं गळ्यात. किती वर्षापासून तुम्ही येता मंदिरात वगैरे, तर थोडंसं माळ वगैरे घातली तर तुम्ही पण थोडंसं वाहून घ्या की. तर नाही, तयार नाही होत लगेच कोणी. तर आणि तेवढं शक्य पण नाहीये. बहुत स्कृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तर या मनुष्य जीवनामध्ये तपस्या करायला पाहिजे. जसं आता तुम्ही सगळेजण इथं शिकायला आलात, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड कोण करताय? आई वडील करतायत की नाही? देतायत की नाही सगळं? आणि तुम्ही जर इथं झोपा काढल्या, 4 वर्षाचे इंजिनिअरिंग करायला 8 वर्ष लावले, तुमच्या जिंदगीचं अपव्यय, वेळ वाया जातोय, आणि घरच्या आईवडिलांचा पैसा वाया जातोय. म्हणजे इथं येण्याचा उद्देश साध्य होतोय का? नाही. तसं भगवंताने हे जग बनवलं आणि आपल्यासारख्या जीवांना भोगाची इच्छा होती म्हणून इथं पाठवलं, हे शरीर दिलं. सगळं प्रोव्हाइड कोण करतंय? सगळं कोण देतंय? इथं आल्यानंतर लागणाऱ्या वस्तू कोण देतंय? सगळ्या श्वासोच्छवास करण्यासाठी हवा कोण, ऑक्सिजन कोण देतंय? भगवंत देत आहेत. सगळं काही भगवंत देत आहेत. आणि या शरीराचा उपयोग मग कशासाठी केला पाहिजे? शरीर खलु सर्व धर्म साधनम. पुन्हा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी या शरीराचा उपयोग करायला पाहिजे. नाहीतर मग जसं आई वडील पैसे पाठवतायत, तुम्ही इकडे मजा करताय, मुलींसोबत फिरताय, झोप काढताय, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तसं मग भगवंतांनी जे शरीर दिले त्याचा वापर भगवत प्राप्तीसाठी जर नाही केला तर त्याचा काही उपयोग होणार का? नाही. मग तुम्ही कितीही PhD, डबल PhD काहीतरी झाला, जोपर्यंत तुम्ही भगवंताशी कनेक्ट राहत नाही, भगवंतानी घालून दिलेल्या नियमाचं पालन करत नाही, तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. आणि तुम्हाला दिव्य सुखाचा, दिव्य आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आनंद भगवंतापासून येतो. म्हणून जे वास्तविक योगी आहेत किंवा ज्ञानी आहेत, ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो, त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. उदाहरण आहे हरिदास ठाकूरांचं. वेश्या रात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीच्या वेळेस आली होती, आणि हरिदास ठाकूर वॉज चॅन्टिंग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि सुंदर तरुणी वेश्या शृंगार करून आलेली होती, आणि ती येऊन म्हणते हरिदास ठाकूरांना, हरिदास ठाकूर तुम्ही पण एवढे तरुण, मी पण एवढी तरुण, आणि वेळ पण अशी सुंदर, रात्रीची वेळ, मध्यरात्रीची, इथं कोणीच नाही. आणि आता आपण मग इफ वी मेट, आपण जर एकत्र, माझी इच्छा आहे की मला तुमच्याशी संभोग करायचा आहे. हरिदास ठाकूर म्हणाले थांब, पूर्ण करतो इच्छा, पण माझा जप राहिला अजून, जप केला की करू. अँड देन ही स्टार्टेड चॅन्टिंग. अँड देन पहाट झाली पुन्हा, आणि मग जसं जसं उजळायला लागलं तसं ती वेश्या तिथून निघून जाते. परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येते, रात्री येते. परत हरिदास ठाकूर म्हणतात की आज पण माझा जप राहिलेलाच आहे, पूर्ण झाला की तुझी इच्छा पूर्ण करतो. परत पहाट झाली की परत निघून जाते. परत तिसऱ्या दिवशी येते. परत जेव्हा तिसऱ्या दिवशी ती येते, आणि 2 दिवस तिनं हरिनाम ऐकलं शुद्ध भक्ताकडून. हरिदास ठाकूर वॉज चॅन्टिंग 192 राऊंड्स डेली. 192 माळांचा
नामजप करायचे. आम्हाला एक माळ करायची म्हटलं तर जीवावर येते आणि आम्ही सांगतो की चालू झालं नव्हतं म्हणून अजून चालू नाही केलं आणि घरी गेलो माळ विसरून गेलो प्रभूजी. कुठं 192 माळा, कुठं आमची एक, कुठं आमची त्याच्यात आणि एकामध्ये पण कनेक्शन किती लागायचं भगवंताच्या सोबत, रेंज किती येत असेल त्या एक माळेला. हा, आम्ही कुठं आहोत काहीतरी विचार आपण करायला हवा. फार आवश्यकता आहे. धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे. आम्हीच नाही केलं, आमचा धर्म आम्हालाच समजला नाही. काल मी एका ठिकाणी प्रश्न विचारला, राजा जनक कोण होते? सांगायलाच नक्की लोकांना कोण होते आपण सांगा. राजा जनक माहिती आहे तुम्हाला? राजा जनक सीतामातेचे वडील होते. तर काही माहितीच नसतं काही जणांना. आता तुम्ही सुज्ञ आहात, तज्ज्ञ होत आहात तुम्ही, तर कधी कधी लोक ऐकलेलंच नसतं आपण काही. तर हे आम्हालाच माहिती नसेल तर आमच्या मुलांना कसं माहिती होणार? आणि मग लव जिहाद सारख्या गोष्टी का घडणार नाहीत? का नाही घडणार? कारण धर्माचं ज्ञानच नाही पोरांना. आईबापच शिकवत नाहीत. मुलीलाच माहित नाही अरे काय असतं धर्म, काय असतो सनातन धर्म, काय आहे आपली संस्कृती, काय आहे हे समजलंच नाही मुलांना. आणि आधी त्याच्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे. हा तर पुढचा विषय झाला. त्यामुळे आपण जे या ठिकाणी सांगितलेलं आहे, येही संस्पर्शजा भोगा, भोग घेण्याचं हे केलं तर रोग होणार म्हणजे दुःख येणार. त्यामुळं भोग भगवंतांना अर्पण. आपण भोग अर्पण करतो की नाही रोज? भोग नंतर आपण प्रसाद ग्रहण करतो. म्हणजे सगळे काही भोग आहेत ते भोग भगवंतांसाठी आहेत. तर आपण जर भोगण्याचा प्रयत्न केला तर काय होतं की आपण प्रकृतीद्वारे भोगले जातो एक प्रकारे. पण भगवंतांना जर भोग किंवा भगवंतांना जर संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपली तुष्टी होते किंवा आपली पुष्टी होते. आणि आपण जेव्हा स्वतःहून भोग घेण्याचा प्रयत्न करतो तर प्रकृतीद्वारे आपलं काय म्हणतो त्याला, डिस्ट्रक्शन होते. कारण आपण भोग घेण्यासाठी बनलेलोच नाही आहोत, हेच आम्ही विसरून जातोय. आम्हाला बनवलंय कशासाठी? सेवा करण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी. आम्ही दास आहोत भगवंतांचे. तरीच जन्म यावे दास विठोबाचे भावे. जसं आता दीक्षेनंतर नाव मिळतं आपल्याला, दास, अमुक अमुक दास, गोविंद दास. तर दास मिळाल्यानंतर मग दासाने काय केलं पाहिजे? दास भोग घेऊ शकतो का? दास कशासाठी असतो? सेवा करण्यासाठी. तर त्या भगवंताची सेवा जेव्हा आपण करू तेव्हा आनंद त्यात मिळणारच आहे, आपोआपच आहे. आनंद आपल्या सोबतच आहे किंवा आनंद, पण त्या आनंदाला प्राप्त करण्याचं ज्ञान आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला आनंद भेटत नाही. तर आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्य जन्म हा आपल्याला तपस्या करण्यासाठी भेटलेला आहे. आणि सगळ्यात मोठी तपस्या या कलियुगामध्ये हरिनामाचा जप करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि जो कोणी ह्या नाम जप करेल, आनंद, सुख, पाहिजे तेवढं सुख आहे नामामध्ये. कारण नामच भगवंत आहेत. कलिकाली नामरूपे कृष्ण अवतार. आणि जेव्हा तुम्ही नाम घेताय तर भगवंत तुमच्या सोबत आहेत आणि मग सगळं सुख तुमच्या सोबतच असणार. तुम्हाला कुठल्याही प्रकारची एन्झायटी येऊ शकत नाही जर तुम्ही सतत नाम जप करत असाल आणि मग नियमांचं पालनही करत असाल. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुख आपल्या सोबतच आहे. त्यामुळं आपण इंद्रिय सुखाच्या मागं किंवा क्षणिक इंद्रिय तृप्तीच्या पाठीमागं न जाता जे शाश्वत सुख आहे भगवत भक्तीकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि हाच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि हेच भगवंत या कर्मसन्यास योगामध्ये अर्जुनाला सांगत आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की, उपस्थित भक्त वृंद की, गौर प्रेमानंदे हरि हरि.